अजित पवार घेणार नाहीत धनंजय मुंडेंचा राजीनामा। सूत्रांची माहिती, पुरावा नाही तोपर्यंत कारवाई नाही। मुंडेंच्या भेटीनंतर दादांची भूमिका। धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। धनंजय मुंडेंबाबत काय चर्चा झाली याची उत्सुकता। संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या। सर्वपक्षीय शिष्टमंडळाची राज्यपालांकडे मागणी। तर आरोप सिद्ध झालेले नसताना राजीनामा मागणं चुकीचं। भुजबळ मुंडेंच्या पाठीशी। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातही धनंजय मुंडेंकडे बोट। बीडमधल्या सर्वपक्षीय मोर्चात नेत्यांनी सूत्रधाराचं नाव घेतल्याकडे वेधलं लक्ष। संतोष देशमुख हत्या प्रकरणी नेमलेली एसआयटीच वादात। वाल्मिक कराडच्या जवळचे 7 ते 8 अधिकारी एसआयटीत। विजय वडेट्टीवारांचा आरोप। अजित पवारांवरच्या टीकेबाबत भाजपचे आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केली दिलगिरी। धस यांनी सार्वजनिक मंचावर बोलू नये, बावनकुळेंनी टोचले होते कान। पर्दे में रहने दो, पर्दा ना उठाओ। पवारांच्या चिठ्ठीवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया। सावित्रीबाई फुलेंच्या जयंती सोहळ्यात पवारांनी भुजबळांना दिली होती चिठ्ठी। बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी क्राईम ब्रँचकडून मकोका कोर्टात आरोपपत्र दाखल। सिद्दीकींच्या हत्येमागे एक नाही तर 3 कारणं असल्याचा आरोपपत्रात उल्लेख। दिल्लीतल्या शीश महलवरून केजरीवाल यांच्यावर टीका करणाऱ्या भाजपवर सामनातून हल्लाबोल। परदेशातल्या प्रमुखांना महागड्या वस्तू भेट देणं हा मोदींचा शौक असल्याची टीका। बावनकुळेंचा पलटवार। छत्तीसगडमधल्या बिजापूर जिल्ह्यात नक्षलींचा जवानांच्या वाहनावर हल्ला। नक्षलींच्या हल्ल्यामध्ये 9 जवान शहीद तर अनेक जण जखमी। नवी मुंबईत टोरेस कंपनीचा गुंतवणूकदारांना झटका। गुंतवणूकदारांची फसवणूक करून टोरेस कंपनीचा मालक फरार। HMPVचा भारतामध्येही प्रवेश। बंगळुरूमध्ये 2 तर गुजरातमध्ये 1 अशा 3 बाळांना विषाणूची लागण। मात्र विषाणू चीनमधल्या विषाणूपेक्षा वेगळा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।